नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई एक मिनिट, मी हे नट टाईट केलाय, मी चालू करून बघतो. अगं मला पण बघू दे ना. नाही होते. आता काय करायचं? हा, कोणी नाही दिसत आहे, गाडी नाही, माणूस नाही. एक काम करतो, मी हरी काकांना फोन करतो, ते मेकॅनिक अरेंज करतील. कुणाला तरी पाठवायला जमलं तर म्हणा. काय झालं, उचलत नाही? उचलायचा प्रश्नच नाही, रेंजच नाहीये फोनला. लागतच नाही. आता काय? हो भाऊ, एक मिनिट, आमची गाडी बंद पडली आहे, इथे कोणी मेकॅनिक मिळू शकेल का? चुकीच्या रस्त्याला तुमची गाडी बंद पडले. इकडे 10 किलोमीटर पुढे आणि मागे तुम्हाला काय बी मिळणार नाही. तुम्ही जर बोलत असाल तर मी बघायला तयार आहे, कारण मी स्वतःच एक मेकॅनिक आहे. हो का? मग जरा बघा ना गाडीत काय प्रॉब्लेम झालाय तो. पण मी आता काय सामान पण नाही आणले, पण तरी पण मी बघून घेतो. बघा, म्हणजे काही फॉल्ट सापडला तर आपल्याला लगेच कळेल ना. आता मी बघतो. थांबा 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 एक मिनिट. काही होण्यासारखं आहे का? पाहुणा, प्रॉब्लेम मोठा आहे. होण्यासारखा असता तर गाडी कधी सुरू झाली असती. आता जायचंय कुठे तुम्हाला? आम्हाला इथे वडगावला. वडगावला कोणाकडं? ते आमचं फार्म हाऊस आहे. हाऊस आहे वडगावला. 4-5 फार्म हाऊस आहेत. रत्नपारखीविला. म्हणजे हरी काकांकडे. अरे तुम्ही ओळखता त्यांना? अहो ते पण आमचे पाहुणेच आहेत. आता तुम्ही काय बी काळजी करू नका, मी गाडी गॅरेजला घेऊन जातो, चालू करून देतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडनं कुठून तरी लिफ्ट घ्या. लिफ्ट घ्यायला गाडी आहे कुठे? इथे माणूस दिसत नाही, गाडी दिसत एकही नाही. गाडी पास नाही झाली इथनं. मग असं करा, तुम्ही माझी सायकल घेऊन जा. तोपर्यंत मी ही गाडी गॅरेजमध्ये घेऊन जाण्याचा बंदोबस्त करतो. सायकल? सायकलवर? हो, मी पण माझ्या बायकोला सायकलवर घेऊन जातो. सामान कसं नेणार? सामान मी गाडीतनं घेऊन येतो, जर तुम्हाला विश्वास असेल तर. नाही, तो प्रश्न नाही. पण मग तुम्ही व्हा पुढे, मी बनवून आणतो गाडी. हो. आणि हरी काकांना माझा रामराम सांगा. हो सांगतो. नाव काय तुझं? यशवंत. बर सांगतो. थँक्यू व्हेरी मच यशवंतराव, अगदी देवासारखे भेटलात. येतो. ते सामान जरा व्यवस्थित. हो हो. एक मिनिट. हा हो. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला सायकल चालवता येते की नाही. बरोबर, मग उत्तरही तुम्हीच द्या. ऍक्च्युली कॉलेजमध्ये असताना मी रोज 8-10 किलोमीटर सायकल चालवायचो. मग मी जेव्हा बिझनेसची सुरुवात केली तेव्हा सुद्धा सायकलच वापरायचो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. थांबा मिस्टर रत्नपारखी. काय झालं? समोर चढ दिसतोय. हो बघितलाय मी. बघितलं आणि बसताय काय? म्हणजे आपण चढ पार करूया, अशी सायकल घेऊन जाऊया, नंतर बसूया. असं म्हणताय? मग टायर पंक्चर होईल ना. हो, दोघांचं वजन आहे. पोचायचंय आपल्याला फार्म हाऊसला. या खाली उतरा. अगं पण काय झालं आता? अजून काय व्हायचं राहिलंय बाकी? थांबा, मी नंतर सांगते तुम्हाला. ड्रायव्हर तुम्ही इथे थांबा, आम्ही पटकन जाऊन येतो. चला. अगं पण आपण तिथे जाऊन काय करणार? अहो वहिनी, आपण आबांच्या गाडीजवळ पोहोचेपर्यंत ना मी तुम्हाला सगळं काही सांगेन, पण आधी तुम्ही इथून निघा. चला. नको. जमतंय का? मी धरू, म्हणजे पुढे चढ आहे म्हणून म्हटलं. नाही, काय काळजी करू नका. तुम्हाला गंमत माहितीये का? मी पुणे मुंबई सायकल स्पर्धेत माझ्या तरुणपणी 2 वेळा भाग घेतला होता. बर. अर्थात स्पर्धा कधीच पूर्ण करू शकलो नाही, हा भाग वेगळा.
पण भाग घेतला होता काही कमी नाही ना. ते महत्वाचं. मग. पण खरंच ना म्हणजे खोटं वाटतंय तुम्हाला? आपल्या फार्म हाऊस वर चला, तिथे फोटो दाखवतो तुम्हाला. बरं, नक्की हो. अरे म्हणजे काय बघा. धरू का मी जरा चढ आहे. डोंट वरी, डोंट वरी. एक्सक्यूज मी, थोडी मला मदत कराल का तुम्ही? एक मिनिट, तुम्ही या सुमसाम रस्त्यावर एकट्या कशा काय? तुमच्यावर कोणी पुरुष माणूस नाहीये का? नाही, त्याचं काय झालंय माहितीये का, आमच्या 2 गाड्या होत्या, त्यापैकी एक गाडी पुढे गेली आहे आणि आमची जरा चुकामुक झाली आहे. सो ते विचारण्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे. इकडनं कुठली दुसरी गाडी पास झाली आहे का? गेल्या अर्धा तासापासून इकडनं कुठली गाडी जाताना मी तरी पाहिलेलं नाहीये. म्हणजे बघा दादा, ब्ल्यू कलरची कार होती आणि वरती कॅबिनेट होतं. बघा ना जरा आठवून. तुम्हाला तुमच्या शब्दावर एवढा कॉन्फिडन्स आहे तर मग मला कशाला विचारताय? नाही नाही हो, असं नाही, म्हणजे नुकतेच अशी 15 मिनिटं झाली आहेत. मला आधी सांगा की तुम्ही इथे कधीपासून आहात उभे? आता माझा इकडे असण्याचा आणि तुमच्या गाडीचा निघून जाण्याचा काही संबंध आहे का? अहो, मला असं म्हणायचं होतं की एक 15 मिनिटं झाली असतील म्हणून विचारते मी. बरं बरं, काही हरकत नाही, ठीक आहे. बापरे. हा बघा इथे दगड आहे. एक मिनिट. आता पुढे चढ नाहीये फार. हं. आता आपण सायकलवर बसून जाऊ शकतो. बरं. एक मिनिट हा. हं. या बसा. आणि मी कुठे बसू? इथे बसा. इथे? मी काय दीपिका पडुकोण वाटले की काय एवढ्याशा जागेत बसायला सांगताय ते? ही कोण आहे? नटी आहे. ओ, स्लिम ट्रेम. मग मागे बसा. इथे धरू? इथे धरा. ए, इथे धरा. इथेच. बसू का? हा बसा. तुम्ही नीट बॅलन्स पकडलात ना? डोंट वरी, बसा. थांबा. हा. बसलात? बसले. नीट तुम्ही बसलात? माझी काळजी करू नका हो, सायकलची काळजी घ्या. सायकलची काळजी तुम्ही करू नका हो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बर, चला. Ready? गेट सेट गो. हो, गणपती बाप्पा. हा, मोरया. चला. हा. मिस्टर रत्नपारखी, बोला. तुम्हाला एक गंमत माहितीये का? काय? मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा मी सायकल रेस मध्ये भाग घेतला होता. हा? मी एकटी मुलगी आणि 10 मुलगे. अरे वा. अर्थात मीच पहिले आले होते. ते तर खरं आहे. ते असणारच. पण मी सुद्धा रेस मध्ये भाग घेतला होता. हो? येस. आणि मी सुद्धा पहिला आलो होतो. शेवटून? थट्टा करताय काय माझी? कुठल्या रेस मध्ये भाग घेतला होता तो? सायकल रेस मध्ये. सायकल रेस? येस, स्लो सायकलिंग. मग बरोबर आहे. पटलं. मला आठवत आहे, हा. मी आणि शांती आम्ही जेव्हा नवीन बिझनेस सुरू केला होता तेव्हा असेच प्रिंटिंग प्रेसला जायचो सायकलवरनं. समोर प्रथमेश बसलेला असायचा, तिच्या मांडीत विघ्नेश. काय ते दिवस होते. पण एक सांगू का, या आजकालच्या मुलांच्या हातून 2 व्हीलर्स काढून घेतल्या पाहिजेत.
आणि त्यांना सायकल दिली पाहिजे. शिवाय पेट्रोलची केवढी बचत होईल आणि ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही. हो रत्नबारकी, थांबा 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 थांबा, एक मिनिट थांबा, मला उतरू दे मला. काय झालं? अहो उतरू दे. काय करताय तुम्ही? मला किती अवघडल्यासारखं होतं माहितीये पण का? आपण जाऊ शकतो अजून सहज. नाही 2-3 जाऊ किलोमीटर. शकत असलो तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही इथे स्टँडला सायकल लावा, आपण तिथे झाडाखाली बसूया. ओके. उतरा, या तुम्ही. असं बघून आपण हो. अरे डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है. ऋषी मी जरा आलोच. कुठे चाललाय? अरे आईस्क्रीम आणायला चाललोय आपल्या सगळ्यांसाठी. आईस्क्रीम? अरे आज रात्री आपण सगळेजण मिळून आपल्या टेरेसवर मस्त पैकी आईस्क्रीम पार्टी करणार आहोत. त्यासाठी आईस्क्रीम आणायला चाललोय, बटरस्कॉच. दादा एक मिनिट. दादा बाहेर थंडी आहे, तू थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खाणार आहेस का? ऋषी तुला आठवत आहे आपण आपल्या लहानपणी अशीच मस्त आईस्क्रीम पार्टी करायचो टेरेसवर. म्हणजे आपल्याकडे तो पॉट होता, त्या पॉट मध्ये आपण आईस्क्रीम बनवायचो आणि अगदी पोटभर खायचो आपण. फरक फक्त एवढाच होता की तेव्हा आपण आपल्या घरातल्या पॉटवर आईस्क्रीम बनवायचो. आता मी आईस्क्रीम घेऊन येतोय, एवढाच काय तो फरक. नाही बरोबर आहे. म्हणजे मला आठवतंय लहानपणी आपण आईस्क्रीमची पार्टी करायचो. हा पण ह्याचा अर्थ असा नाही ना की आपण मोठं झाल्यावर तीच पार्टी करायला पाहिजे. म्हणजे वयाप्रमाणे आपल्या आवडी निवडी बदलतात की नाही? आता बदलले आहेत की वयाप्रमाणे आवडी निवडी. लहानपणी काय करायचो आपण, होममेड आईस्क्रीम खात होतो. आता मी बाहेर आणतोय. ही काय बोलतोयस तू? जशी तुला आईस्क्रीमची पार्टी करावीशी वाटते तशीच एखादी पार्टी करावी असं मलाही वाटतंय. ग्रेट. पण वातावरण पाहता जरा घशाला शेक द्यावा किंवा जरा काहीतरी पार्टीच्या मेन्यू मध्ये बदल व्हावा असं नाही वाटत तुला? कसं म्हणजे काय काय बोलतोस काय? मला जरा सांग समजावून. काय इकडे ये जरा. एक मिनिट. म्हणजे आपण आज सगळ्यांनी मिळून रात्री नेमकं टेरेसवर काय करावं असं तुझं म्हणणं आहे? सांगतो, जरा शांत होशील? आपण आज ड्रिंक्स घेऊया. ड्रिंक्स? हे बघ ऋषी, आपल्या रत्न पारखींच्या घरात ड्रिंक्स प्यायची पद्धत नाहीये. आणि मला सांग, स्वतःच्या मोठ्या भावासमोर ड्रिंक्स पिऊया असं म्हणताना तुला काहीच वाटत नाहीये का रे? म्हणजे तू कधी काही सांगितलं नाही याचा अर्थ मला काहीच माहित नाही असा होतो का? ठीक आहे, तूच सांग ना, काय माहितीये तुला? हेच की तू महिन्यातनं 3-4 वेळा घेतो. ऋषी हे बघ बरोबर आहे ना? काय होतं माहितीये का, की पार्टीज असतात, मधनं मीटिंग्स असतात, मधनं एखाद दोन होतात रे चाकचोक रे. होतात का? बरोबर. पण एक गोष्ट सांग मला, ही गोष्ट माझ्या बायकोला, कॅशला सुद्धा अजून कळलेली नाहीये. ते तुला कसं काय माहिती? काय ना विघ्नेश रत्न पारखी, तुला पान आवडत नाही. असं असतानाही तू महिन्यातनं 4 वेळा पान खाऊन येतोस का? तर तू दारू प्यायलाय हे कॅश वहिनीला कळू नये. हे बघ, आपण ना इथे आपल्या घरात दारू वगैरे नको प्यायला यार. मला असं प्रामाणिकपणे वाटतंय. मग तू दारू पितोस हे मी कॅश वहिनीला सांगणार. नाही प्लीज. आणि इतकंच नाही, मी हे मीराला सुद्धा सांगणार आहे. आणि याच्यानंतर जे काही परिणाम होतील ना त्याला सर्वस्वी जबाबदार तू असशील. बरोबर. आता विघ्नेश दादा, मीरा काय झालं? अगं मी जरा बाहेर चाललोच होतो, तर घरातलं जर काही संपलं असेल तर काही आणायचं असलं तर नाही का? हा, म्हणून मी तुला हाक मारली, बाकी काही नाही. मला काहीच नाही मागवायचंय, पण रात्री जेवायला काय करायचंय तेच मी विचारायला आले होते. आज ना संध्याकाळी जेवायला काहीतरी असं तिखट कर, छान असं, म्हणजे चमचमीत काहीतरी कर. हा, असं झणझणीत एकदम. आणि विघ्नेश दादा म्हणत होता की थोडं स्टार्टर असलं तर बरं होईल. स्टार्टर्स? स्टार्टर? तू निघतोस ना? कुठे? अरे हा म्हणजे मी घेऊन येतो. हा, घे घेऊन येतो. हा, ठीक आहे. आता कोण आहे? ऋषी, त्याचं काय म्हणणं आहे? मीरा बाहेर हॉलमध्येच बसू नये, तेव्हा बाटली येताना काळजीपूर्वक आण. ऋषी पण ना उगाचच भलत्या सलत्या गोष्टींचं टेन्शन घेतो. आता एकदा त्याला सांगितलंय ना की व्यवस्थित काळजीपूर्वक गुपचूप घेऊन येतो मी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. विघ्नेश, बी ब्रेव्ह. सर्वोत्तम जागा आहे, इथनं पटकन काही दिसणार पण नाहीये. धचकायला काय झालं?
घाबरलो ना मी. दचकायला काय झालंय हा? आता हे सगळं मी तुला सांगायला हवं का? गाढवा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता. अरे हो, पण एवढं घाबरायला काय झालं? आणि तेही तुझ्यासारख्या बायकोला थुत्रीत लगावलेल्या पुरुषाने. ऋषी प्लीज आता तू ना एक शब्दही बोलू नकोस. अरे किती चिडतो यार दादा. मग काय? तुला माहितीये का? काय हे बघ, तुला आज उलट खूप आनंद झाला पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. आनंद? कशाबद्दल? दारूची बाटली अशी चोरून घरात आणणं, ती कुठेतरी लपवून ठेवणं, हे सगळं करण्यामागे एक मजा आहे की नाही, थ्रिल आहे की नाही? मग एक काम कर ना, जरा ती बाटली घेऊन येशील प्लीज? आत्ता आणतो, एक मिनिट. वा वा वा, ठीक आहे. नाही, मला कशाला देतोय? मग ती बाटली आता तुझ्याच सोयी सवडीनी घरात कुठेतरी लपवून ठेव ना. मी हा, एक तुझा मोठा भाऊ म्हणून हे थ्रिल अनुभवण्याची संधी मी तुला देतो असं समज. आलंच आता अगदी जवळ आहे. हो, किती हे झालं हो, उशीर. अहो रत्नाबाई, जरा थांबा ना, चहावाला दिसतो, चहावाला. जरा चहावाला? थांबा. आपण जरा चहा पिऊया का? हा, उतरा. हा, खूप रात्र झाली हो. हा, बरा दिसतोय चहावाला इथे जरा. हा, इथे लावा साईडला अशी. बस, जरा गरम गरम चहा घेतला तर बरं वाटेल, नाही का? चला. चला. दमला असाल तुम्ही एवढा वेळ सायकल चालवून, नाही का? तर चहा पिऊया आपण. बाबा रे, 2 चहा दे. हो हो. जरा आलं घालू ना, स्ट्रॉंग. अहो, आलं टाकलेला चाय हाय. अरे वा. आणि इकडे जंगल आहे ना खूप, त्यामुळे थंडी आहे जास्त. काय, आणि सायकल चालवायची सवय नाही ना, खूप दिवसांनी सायकल चालवली, त्यामुळे असं दमायला झालंय जरा. हो, माझे पाय दुखतायत. नाही, मी सायकल चालवायचे पण कॉलेजमध्ये. आज कसं मी बसले होते. बहिणी, अहो बघत काय बसलाय? लक्षात आहे ना तुम्हाला काय करायचं ते? जा तुम्ही कामाला लागा तुमच्या. हो, माझ्या सगळं लक्षात आहे, फक्त तू त्या दोघांवर लक्ष ठेवा. हो, ते दोघे येण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन. जाते. लक्ष ठेव काय. हा. वा, आवडला का चहा? मस्त चहा आहे. वा वा. बरं बरं. वहिनी, पंक्चर काढून झालं का? आणि मग आता इथून आपलं फार्म हाऊस किती दूर आहे? इथून अर्धा तास लागेल अजून. अर्धा तास? 5 किलोमीटर आहे, पण सायकलमुळे अर्धा तास लागेल. नाही, तुम्ही चालवताय म्हणून अर्धा तास. तुम्ही चालवा. 5 मिनिटात पोचू. वहिनी काय करताय? करतीये ग. वहिनी लवकर, आवाज जात नाही. वहिनी चहा संपत आलाय. इतका दाब देते, आवाज यायला तयारच नाहीये. वहिनी पिन द्या, पिन द्या लवकर. पिन कशाला हवी आहे तुला? तुम्ही त्या तर पिन लवकर लवकर द्या. सासूबाई